संजय शिरसाट यांनी मात्र अजित पवारांच्या एक्झिटचा संबंधच नसल्याचं सांगितलं आणि काही जण मिठाचा खडा टाकतायत असं म्हणत अजितदादांना आम्ही बाहेर पडू नये असाच आग्रह करू असंही शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। तर झी 24 तासच्या प्रतिनिधी सीमा आढी यांनी एक्सक्लुझिव्ह त्यांच्याबरोबर बातचीत केलेली आहे, पाहूया। माझ्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, अजित पवार हे कुठेतरी महायुतीतून बाहेर पडले पाहिजे यासाठी त्यांना वेळोवेळी संकेत दिले जात आहेत असं कळतंय, अशी माहिती मिळते। नाही, असे काही ही सगळ्यात चुकीची बातमी आहे। महायुतीतून अजित पवारांनी बाहेर पडावं असं कोणाच्याही मनात नाही। मुळामध्ये शिवसेना भाजपचा बहुमत असताना अजितदादाला घेण्याचं कारण काय? तर असलेल्या तीन पक्षाची एकंदरीत ताकद ही एकत्रित यावी म्हणून ही महायुती झालेली आहे। आणि आता त्यांना बाहेर पडण्याचं सांगण्याचं कारणच काही नाही। उलट काही लोक ह्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतात। अजितदादा वेगळे व्हावेत, मग त्यांनी वेगळं लढावं, मग त्यांचे काही आमदार जास्त आले किंवा पुन्हा सत्तेमध्ये आपल्याला पुन्हा मोठा वाटा मिळेल, असं काहीचे लोकांच्या कल्पना आहेत। परंतु मला वाटत नाही की असं कोणताही चर्चा आमच्या महायुतीमध्ये ना घडते ना कुणाला तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। तुमच्या आणि भाजपमध्ये म्हणजे त्या दोन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये असे वक्तव्य किंवा एवढे वाद होताना बघायला मिळत नाही। मग ते अजित पवार यांच्या पक्षासोबत जेव्हा वाद होताना दिसतात तेव्हा चर्चांना ऊत येतं। नाही, ज्याच्या त्याचा पक्षाचा एक अंतर्गत ज्याला कार्यपद्धती ज्याला म्हणतो ते आहे। आम्हाला शिंदे साहेबांनी जेव्हा सांगितलं की आता या विषयावर कोणी बोलायचं नाही, तर आम्ही तो विषय कधी घेत नाही। आणि मग कुणी आपल्याला विरोधात जरी बोललं तरी आम्ही कीप ममच्या भूमिकेत असतो आणि ज्या ठिकाणी बोलायचं त्या टायमाला आम्ही त्यांना सोडतही नाही। जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात दादा जर बाहेर गेले किंवा वेगळा जर निर्णय घेतला, स्वबळावर जर त्यांनी निवडणूक लढवली तर शिवसेना आणि भाजपला जास्तीत जास्त जागा मिळतील असा अंदाज। हे तर साहजिक होतं, परंतु ते बाहेर का पडतील? अजितदादांनी बाहेर पडून हे आमचे आम्ही त्यांना हे आमचं राहील, आग्रह राहील। बाहेर पडायचं त्यांनी कुठे असं सुतोवाच केलेलं नाही, म्हणून अजितदादा महायुतीबरोबर राहतील, ते कुठे बाहेर जाणार नाहीत। तुम्ही जुळवून घेतलंय त्यांच्यासोबत? जुळवून नाही, आम्ही एकच आहोत। जुळवायचा काय प्रश्न? तुटलंच असेल तर जुळवावं लागेल। आता आमचं तुटलंच नाही तर आम्ही जुळवायचा काय प्रश्न? आम्ही महायुतीमध्ये तिघही पक्ष एकत्रित आहोत आणि एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।